15 वर्ष असताना सुद्धा तुम्ही हिंदू खतऱ्याचं साहेब म्हणताय। अरे ना मुसलमान खतरे में कांग्रेस वाले तसेच आहे। ये न बटेंगे का कटेंगे म्हटलं का हे म्हणते मुसलमानाले फतवा काढा, एका फतवा निघाला का घ्या टोले, हे फतव्यावाले अलग, हे हिंदू वाले अलग आणि शेतकरी मरते अलग। घे ना मारा मतदान साहेब, दोन्ही कोण मारणार आहे। आणि तुम्हाला मी प्रश्न विचारतोय, तुम्ही तुमच्या घरी जेव्हा मतदान मागायला लोक आले तेव्हा कोण कापसाले भाव मागितला सांगा बरं एखाद्याने? ते तुम्हाला जमत नाही, तुमचं तोंड चूप असते। बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला, एवढी मोठी ताकद दिली, ब्रह्मास्त्र दिलं आणि तुम्ही चिकन आणि मटन दाबा बटन, नाही तर जात आणि धर्म जमून टाकताय। कसे गदडे व्हावं आम्ही, आमचीच आम्हाला कदर येतो। एक गावाला मी सगळ्या सभा 150 सभा घेतल्या आणि हा प्रश्न विचारतो, अरे गावात जेव्हा एखादा नेता आला तेव्हा एखाद्यानं उभा राहून भाऊ कापसाबद्दल किती भाव देणार ते सांगा तुमचं सरकार आल्यावर। ते नको, ते यवतमाळचं एक गेरपट भेटलं, ते म्हणे मी विचारलं असतं म्हणे पण मला मामी कधी म्हणे त्या स्टेजवर होती म्हणे, म्हणजे घे ना टोले। मग ते सायची चुलत मामी होती, पक्की नव्हती सर। मामीनं वादा केला त्याच्या, आला होता त्याच्या तोंडात विचारायचं का बाप कापसाले भाव द्या काय, सोयाबीनले भाव। ते आपलं नाही आहे, सोयाबीन आपण पिकवतो का? हा तुम्ही पिकवता? कोणी पिकवता का? तुम्ही कापूस पिकवता का? कोणी विचारायला मेले होते का? साधा आम्ही निवडणुका, आमच्या निवडणुकीतले मुद्दे कोणते असले पाहिजे? माझ्या गावची शाळा असली पाहिजे, माझ्या आरोग्याची व्यवस्था असली पाहिजे, माझ्या कापसाच्या हमीभावाची आम्ही विचार ते मांडलं पाहिजे। ते काहीच बोलत नाही, त्याच्यावर आम्ही काहीच चिंतन करत नाही। आपल्या जातीचा आहे ना विषय संपला।